नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे। मुंबईच्या मोहम्मद अली रोड वरती जो चिकन पाव मिळतो तोच चिकन पाव आज आपण घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया। इथे मी पाव किलो इतकं चिकन खिमा घेतलेला आहे। सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। 2 टेबलस्पून इतकं बेसन घेतलंय। एक पाव घेतलेला आहे। हा भिजवून नंतर आपल्याला चिकन मध्ये ऍड करायचा आहे। सोबतच 1 टीस्पून इतकी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। सोबतच एक अंड। इथे काही मसाले घेतलेले आहेत, त्यामध्ये अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून धनेपूड, अर्धा टीस्पून जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता आपण सर्व जिन्नस चिकन मध्ये काढून घेणार आहोत। तर सर्व मसाले आणि मीठ जे घेतलेलं आहे ते काढून घेऊया। बेसन, कांदा, कोथिंबीर, आलं लसूण मिरचीची पेस्ट, त्याचबरोबर आपण जो पाव घेतला होता तो मी थोडासा पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे, हा सुद्धा यामध्ये काढून घेऊया। आणि अंड हे सुद्धा फोडून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे सर्व जिन्नस हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने आपण हे सर्व जिन्नस चांगले एकजीव करून घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपण सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे मॅरिनेट होण्यासाठी 1 तासासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे। आता आपण पुदिनाची चटणी तयार करून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 टीस्पून इतकं जिरं काढून घेऊया। सोबतच आपण 4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। 1 हिरवी मिरची, इथे मी 1 मूठभर पुदिना घेतलेला आहे। 1 मूठभर कोथिंबीर घ्यायची आहे। 1 टेबलस्पून इतक्या भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहेत, याने आपल्याला चटणीला चांगला दाटसरपणा येतो। सोबतच इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। आणि इथे मी अर्ध्या लिंबाची फोड घेतलेली आहे, ती आपण यावरती अशी पिळून घेणार आहोत। सोबतच आपल्याला 1 टेबलस्पून इतकं थंड पाणी काढून घ्यायचं आहे। आता आपण ही चटणी मिक्सरला फिरवून घेऊया। इथे आपली पुदिनाची चटणी बनवून तयार झालेली आहे। हे बघा, आणखीन मी 1 टेबलस्पून इतकं पाणी यामध्ये काढून घेतलेलं आहे। एवढीच आपल्याला घट्टसर ही ठेवून घ्यायची आहे, कारण का आपल्याला ही पावाला लावण्यासाठी वापरायची आहे। आता आपण लगेचच चिकनची टिक्की तयार करायला घेऊया। आता आपण चिकन टिक्की तयार करणार आहोत। हे बघा, या पद्धतीने थोडंसं आपल्याला मिश्रण हातावरती घ्यायचं आहे आणि या पद्धतीने याची टिक्की तयार करून घ्यायची आहे। गॅसवरती मी तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यावरती ही ठेवून घेणार आहोत। आता आपण चिकनची टिक्की पॅन मध्ये ठेवून घेणार आहोत। हे बघा, गॅस इथे आपल्याला मीडियम करून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवरती एक 3 ते 4 मिनिटांसाठी एका बाजूने टिक्की चांगली शिजवून घ्यायची आहे। 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण टिक्की उलटून घेऊया। हे बघा, सर्व टिक्की आपण याच पद्धतीने उलटून घेणार आहोत। आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं शिजवून घेऊया। इथे आपली चिकन टिक्की बनवून रेडी झालेली आहे। आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। हे बघा, सर्व आपण याच पद्धतीने काढून घेणार आहोत। आता आपण पावाला चटणी लावून घेणार आहोत। हे बघा, इथून मी मध्यभागी कट करून घेतलेला आहे। चटणी घ्यायची आहे आणि या पद्धतीने पावाला एका बाजूने लावून घ्यायची आहे। आता आपण एक टिक्की जी आहे ती यावरती ठेवून घेऊया आणि सोबतच इथे मी काही कांद्याच्या रिंग्स तयार करून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा यावरती ठेवून घेतलेल्या आहेत। इथे आपला चिकन पाव बनवून रेडी झालेला आहे खाण्यासाठी।
तर मुंबईच्या मोहम्मद अली रोडला मिळणारा चिकन पाव घरच्या घरी बनून तयार झालेला आहे। तर सुट्टीच्या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांना या पद्धतीने चिकन पाव नक्की बनवून द्या व त्यांच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, ईट हेल्दी, लिव्ह हेल्दी।